बेहची परम महाशांती. श्रोते हो, आजचा विषय आहे सनातन धर्म, श्री हनुमानाची राम मंदिर निर्माण कार्यात असलेली भूमिका. परम शांती. बेहदचे बापूजी आपल्या विश्वसेवाधारी, विश्व कल्याणकारी आत्म्यांना तसेच विश्वातील इतर सर्वांना त्यांनी दिव्य दृष्टीने प्राप्त केलेले अलौकिक पारलौकिक ज्ञान प्रदान करत आहेत. बापूजी म्हणतात, परम शांती. आज मी हनुमानजींबद्दल सांगू इच्छित आहे. हनुमानजी या धर्तीवर साकारी रूपामध्ये अवतार घेऊन केव्हा आले? जेव्हा रामावतार झाला. राम आले तेव्हा हनुमानजी सुद्धा आले. हनुमानजी रामाचे सेवक होते. त्यांनी राम अवताराच्या वेळी खूप सेवा केली. श्रीरामाची खूप खूप सेवा केली. त्यांनी आपले हृदय उघडून साऱ्या दुनियेला सुद्धा सांगितले की माझ्या हृदयामध्ये सीताराम आहेत. तर ते जे हनुमानजी आहेत, त्यानंतर म्हणजे त्यांनी 5 तत्वातील साकारी शरीर सोडल्यानंतर ते सूक्ष्मामध्ये 3 तत्वात आकारी रूपात राहिले. धर्तीवर सूक्ष्मामध्ये राहिले. जेथे जेथे रामकथा होत होती, तेथे जाऊन रामकथा ऐकत होते. रामाच्या भक्तांना मदत करत होते. रामाचे जिथे जिथे मंदिर बनत होते, तेथे राम मंदिरामध्ये हनुमानजी आपला एक सेल टाकून रूप निर्माण करून ठेवत होते. हनुमानजींची इच्छा होती की राम भक्तांची सेवा करतील. म्हणून जेथे जेथे रामाची मंदिरे होती, हनुमानजीने तिथे एक एक रूप स्वतःचे ठेवलेले होते आणि रामभक्तांना सुद्धा मंदिरामध्ये मंदिराच्या कार्यामध्ये मदत करत होते. तोपर्यंत संपूर्ण द्वापार युग निघून गेले. त्रेतायुगाच्या अंतिम समयी भगवान रामचंद्रजींचा अवतार झाला. संपूर्ण द्वापार युग आहे म्हणजे 8,64,000 ते आकारी रूपामध्ये राहिले. कृष्ण अवतार द्वापार युगाच्या अखेरीस झाला. श्रीकृष्णाला येऊन एकूण 5,000 वर्ष झाली. एकूण मिळून किती झाले तुम्हीच गुणाकार करा. 8,69,000 पहिले त्रेतायुग होते तेव्हा राम अवतारात ते रामासोबत सेवक म्हणून राहिले. त्यानंतर त्यांनी आकारी रूपात देखील रामाची खूप सेवा केली आणि आज सुद्धा ते करतच आहेत. हनुमानजी राम भक्तांची आज सुद्धा सेवा करत आहेत. आज देखील भारतामध्ये राम मंदिर बनत आहे. ही कुणाची देण आहे? तर ही हनुमानजींचीच देण आहे. हनुमानजी यांनी सूक्ष्मामध्ये अनेक रूपे निर्माण केली आणि आज सुद्धा हनुमानजी त्या अनेक रूपांमध्ये काम करत आहेत. सुप्रीम कोर्टात जे न्यायाधीश होते त्यांना सुद्धा हनुमानजींनी रेज मारून राम मंदिराच्या फेवरमध्ये निकाल देण्यास भाग पाडले आणि आज मोदीजींच्या द्वारे राम मंदिराचे कार्य पूर्ण करून घेतले. असे हनुमानजींसारखे अनेक आत्मे आहेत जे सूक्ष्म वतनामध्ये 33 कोटी देवी देवतावाले आत्मे सुद्धा जे साकारी आणि आकारी रूपामध्ये काम करत आहेत. ते सुद्धा आता हळूहळू जागृत होत आहेत. कारण आता बघा, धर्तीवर हनुमानजी तर केवळ राम भक्तांनाच मदत करतील, बाकी कुणालाही मदत करणार नाही. राम आणि कृष्णाला मानणारे जे आहेत त्यांना हनुमानजी मदत करतील, बाकी दुसरे कोणालाही करणार नाहीत. परंतु धर्तीवर तर आज 800 करोड लोकसंख्या आहे. त्यात अनेक धर्म आहेत. त्या 800 करोड मधील 250 करोड तर ख्रिश्चन धर्माचे आहेत. 160 करोड मुसलमान आहेत. हिंदू तर संपूर्ण धर्तीवर केवळ 110 ते 115 करोड आहेत. ते सुद्धा हळूहळू जागृत होत आहेत. कारण आता धर्तीवर बघितले तर हनुमानजी फक्त राम आणि कृष्ण भक्तांनाच मदत करतील, बाकी दुसरे कोणालाही नाही. त्यातही राम आणि कृष्णाला मानणारे अतिशय कमी आहेत. बाकी बौद्ध आहेत, तसेच नास्तिक देखील खूप आहेत. श्री हनुमानजींच्या सोबत अतिसूक्ष्म वतनामध्ये मग ते राम असो की कृष्ण असो की ते 33 कोटी देवी देवतावाले असोत, खूप खूप चांगले आत्मे आहेत. हे सनातन धर्माचे आत्मे आहेत. ते सुद्धा सूक्ष्म रूपामध्ये काम करत आहेत.
त्यावर देखील माझा एक व्हिडिओ आहे असे बापूजी सांगतात. अनेक धर्म, मठ, पंथ, संप्रदाय कोठून आलेले आहेत? ह्यावर देखील माझा एक पूर्ण व्हिडिओ आहे. याची माहिती बापूजी आपल्याला देतात. जसे स्थूल वतनामध्ये 800 करोड आहेत, परंतु आकारी रूपामध्ये बेहिशोबी आत्मे आहेत. या साकार दुनियेला चालवणारे सूक्ष्म वतनवाले आत्मे असतात. जसे आपल्या शास्त्रामध्ये लिहिले आहे ना, पहिले देवी देवता स्वर्ग लोकामध्ये राहत होते. भूलोक, भुवरलोक, स्वर्ग लोकामध्ये राहत होते. त्यावरती सुद्धा लोक होते. स्वर्ग लोकाच्या वरती जसे धरतीच्या वरती भुवरलोक, स्वर्गलोक, महालोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक आणि त्यावरती ब्रह्मापुरी, विष्णुपुरी, शिवपुरी आणि नंतर परमधाम असते. धरतीच्या खाली 7 पातालोक होते. अतल, वितल, सुतल. तर हनुमानजी पातालोकात पण जात होते. हनुमानजी आज सुद्धा काम करत आहेत. परंतु अनेक धर्म, मठ, पंथ, संप्रदायांच्या आत्म्यांसोबत आता हनुमानजी आजपर्यंत एकटेच होते. परंतु आता फार कमी वेळेपासून आणि येणाऱ्या कमी काळात 33 कोटी देवतांचे आकारी आत्मे आणि साकारी आत्मे, बेहदचे आत्मे सुद्धा खूप पॉवरफुल आत्मे आहेत. ज्यांच्या आत्म्यात बेहदच्या कलेची शक्ती आहे. असे आत्मे गुप्त रूपात काम करत आहेत. बेहदच्या विश्वाच्या परिवर्तनाचे कार्य चालू आहे. म्हणून बेहदच्या विश्वाच्या परिवर्तनाचे कार्य खूप लवकर आपल्याला बघायला मिळणार आहे. भारत विश्वगुरू बनणार आहे. येणाऱ्या पुढील काळात भारत लाईट हाऊस बनेल आणि हळूहळू जेवढी पण अशांती बघायला मिळत आहे, भारतात जितके पण महापापी, भ्रष्टाचारी, आतंकवादी आहेत, ते सर्व हळूहळू शांत होत जातील आणि स्वतः शिक्षा भोगतील. जे भ्रष्टाचारी आहे ते सर्व काही शिक्षा भोगूनच सुधारतील. पापी, महापापी सुद्धा हळूहळू परमशांतीच्या व्हायब्रेशनने शांत होतील. आणि जेव्हा धर्तीवर अति होत असते, तेव्हा जो परमात्मा आहे, तो कुठे ना कुठे अवतार हा घेत असतो. कारण की परमात्म्याने हे वचन आपल्याला दिलेले आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. धर्मग्लानीच्या वेळेला परमात्मा कुठे ना कुठे गुप्त वेशामध्ये काम करत असतात. भारतात भगवान कुठे ना कुठे येत असतात. भारतात भगवान येतील तर भारत विश्वगुरू बनेल. भारत सतोप्रधान बनेल. भारतात परम लाईट येईल. भारतातूनच परम शांती होईल. साऱ्या दुनियेची नजर आता हळूहळू भारतावरच असेल. भारत सगळ्यांना लाईट देईल, परम लाईट देईल आणि साऱ्या धर्तीवर पुढे जाऊन एक खूप मोठे विश्व परिवर्तनाचे कार्य होईल. धर्तीवर सारे जेवढे काही साकारी आत्मे आहेत, त्या सर्व आत्म्यांना मुक्ती, जीवनमुक्ती देण्याचे कार्य सुरू होईल. आत्म्यांना मुक्ती मिळेल आणि जीवनमुक्ती देखील मिळेल. जे पॉवरफुल आत्मे आहेत त्यांना जीवनमुक्ती मिळेल. जे ज्ञानी आहेत, ज्ञानाने परमात्म्याला जाणत आहेत. गीतेत म्हटले आहे ना, तू आत्मस्वरूप बन आणि मज परमात्म्याचे स्मरण कर. जे परमात्म्याला जाणणारे आहेत, गीता सर्व शास्त्र शिरोमणी आहे. गीतेचे पठण सर्वांनी करायला हवे. गीतेत खूप ज्ञान दिलेले आहे. ते येणाऱ्या पुढील काळात हळूहळू प्रकट होईल. ज्ञानाने योग लागेल. योग बलाने आत्मा परमात्म्याशी योग लावेल आणि परमात्म्याकडून पॉवर हाऊस बरोबर कनेक्शन करून पॉवर घेतील आणि आत्म्यामध्ये ती शक्ती येईल. येणाऱ्या काळात जेव्हा आत्म्यामध्ये शक्ती येईल, तेव्हा भारतातील 33 कोटी देवी देवता जागृत होतील. बेहदचे आत्मे जागृत होतील. खूप लवकर भारत विश्वगुरू बनेल. खूप लवकर जेवढी अशांती आज आपण बघत आहोत, त्याच्या कित्येक पट जे नकारात्मक आत्मे आहेत, जे असुर आहेत, आसुरी वृत्तीवाले आहेत, भ्रष्टाचारी आहेत, पापाचारी आहेत, अत्याचारी आहेत, ते हळूहळू शिक्षा भोगून स्वतःला सुधारतील. कारण परमशांतीचे व्हायब्रेशन्स त्यांना हळूहळू सुधारतील आणि हळूहळू ते स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेतील. लोक खरं बोलायला लागतील. स्वतःशीच बोलतील. हनुमानजी सूक्ष्मामध्ये काम करत आहेत. राम आणि कृष्ण सर्व सूक्ष्म जगतामध्ये काम करत आहेत.
खूप चांगले आत्मेसुद्धा वरील लोकातून खाली उतरवून येत आहेत. हळूहळू भारतामध्ये वायुमंडळ सत्वप्रधान बनेल. परम शांती. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास ह्याला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बेहदची परम महाशांती.